धुळे शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। पावसामुळे काही प्रमाणात पिकांचं नुकसानही झालंय। धुळे जिल्ह्यात हवामान विभागानं अद्यापही पावसाचा इशारा दिलेला नाही, मात्र शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे। धुळे जिल्ह्यासह शहरामध्ये गेल्या आठवडाभरापूर्वी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे धुळे तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर असेल, साक्री असेल, तसेच शिंदखेडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी राजा हा चांगलाच अडचणीत आला होता। मात्र गेल्या आठवड्याभरापासून आता पावसाने आता सध्या विश्रांती घेतलेली असल्याचे चित्र सध्या धुळे जिल्ह्यामध्ये बघायला मिळत आहे। तसेच हवामान विभागाने धुळे जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचा पावसाचा इशारा दिला नसला तरी शेतकऱ्यांकडून आता शेतीची मशागतीची जी कामं आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आता शेतकऱ्यांकडून केला जात आहे। तसंच कृषी विभागाच्या माध्यमातून यंदाच्या हंगामामध्ये जवळपास 1.5 लाख हेक्टरपर्यंत खरीप हंगामाची शेती मशागत होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। एकंदरीत त्यामुळे आता शेतकऱ्यांनी देखील आपल्या शेतीची कामं पूर्ण करण्याची तयारी ही जोरात सुरू केली असली तरी गेल्या 2 दिवसांपासून धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे आता शेतकरी देखील आता आपल्या शेतीची मशागतीकडे आता तयारीला वेग देत आहे। त्यामुळे आता धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये मान्सून कधी दाखल होतो आणि शेतकऱ्यांना कधी दिलासा मिळतो हे देखील आता येणाऱ्या काळात बघणं महत्त्वाचं असणार आहे। NDTV मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे।